एव्हरीवन, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या YouTube चॅनलवर। तर मित्रांनो, आपण बीएड सीईटी एग्जामच्या प्रिपरेशनसाठी एक लेक्चर सीरीज स्टार्ट केलेली आहे। आजचा आपला तिसरा लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरचं नाव आहे टीचिंग ॲप्टिट्यूड। तर मित्रांनो, टीचिंग ॲप्टिट्यूड वरती पूर्णपणे आपण 3 लेक्चर घेतलेले आहे आणि आजचा आपला शेवटचा लेक्चर असणार आहे, कारण की उद्यापासून आपण बीएड सीईटीचा दुसरा युनिट स्टार्ट करणार आहोत, ज्याचं नाव आहे मेंटल ॲबिलिटी। मित्रांनो, टीचिंग ॲप्टिट्यूड हा युनिट बीएड सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचा युनिट आहे, त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा, कारण की आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे। आजच्या लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट आहे की जे विद्यार्थी बीएड सीईटी साठी प्रिपरेशन करत आहात त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स लॉन्च करतोय। या कंप्लीट कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज। मित्रांनो, टेस्ट सिरीजमुळे काय होईल की तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल आणि याची तुम्हाला परीक्षेत मदत होईल। तर हा कोर्स आहे फक्त 500 रुपयाला। मित्रांनो, हा कोर्स तुम्ही नक्कीच घ्या। जर तुम्ही हा कोर्स घेतला आणि या कोर्सनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर परीक्षेत 100% तुम्ही पास व्हाल। तुम्हाला जर हा कोर्स जॉईन करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। तर सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओ लेक्चरला। आजच्या व्हिडिओ लेक्चरचा पहिला प्रश्न आहे, IGNOU म्हणजेच काय? तर मित्रांनो, IGNOU म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी। ही जी युनिव्हर्सिटी आहे या युनिव्हर्सिटीची स्थापना 1985 मध्ये करण्यात आली। भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने ओळखली जाणारी ही युनिव्हर्सिटी आहे। तर इग्नू कायदा 1985 मंजूर केल्यानंतर 1985 मध्ये 20 दशलक्ष बजेटसह या विद्यापीठाची स्थापना झाली होती। तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 1। बघूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की खालीलपैकी कोणते माध्यम एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देते? तर पर्याय आहे तक्ता, दूरदर्शन, रेडिओ आणि टेप रेकॉर्डर। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय असा निवडायचा आहे की जो एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देतो। तर पहिला पर्याय आहे तक्ता। आता तक्ता एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देऊ शकतो का? नाही, म्हणजेच या ठिकाणी पहिला पर्याय चुकला। तर दुसरा पर्याय आहे दूरदर्शन। तर मित्रांनो, दूरदर्शन जो केंद्र आहे तर तो केंद्र एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देऊ शकतो, कारण की दूरदर्शन हे माहिती प्रसारण मंत्रालयाचे मालकीचे आणि भारतीय सार्वजनिक सेवा प्रसारक आहे। आणि त्या व्यतिरिक्त रेडिओ आणि टेप रेकॉर्डर हे एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देऊ शकेल का? नाही, म्हणजेच या ठिकाणी पर्याय नंबर 3 आणि 4 हे दोन्ही सुद्धा चुकीचे दिलेले आहे। तर दूरदर्शन जे केंद्र आहे याची स्थापना 15 सप्टेंबर 1959 रोजी करण्यात आली होती। तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 2। बघूया पुढचा प्रश्न। तर मित्रांनो, तिसरा प्रश्न अगदी सोपा विचारलेला आहे। प्रश्न आहे, शारीरिक विकास म्हणजे नेमकं काय? आणि पर्याय दिले, शरीर व मन यांचे संतुलन राखणे, विद्यार्थ्यांमध्ये पैलवान निर्माण करणे, शरीर निरोगी व कार्यक्षम ठेवणे आणि चौथा पर्याय आहे विद्यार्थ्यांना स्वच्छता व आरोग्यविषयक सवय लावणे। तर मित्रांनो, या ठिकाणी योग्य पर्याय कोणता येईल सांगा बरं? तर या ठिकाणी योग्य पर्याय येईल पर्याय नंबर 1, कारण की शारीरिक विकास करणे म्हणजेच की शरीर व मन यांचे संतुलन राखणे। तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 1। चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान वेगळे आहे? आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे की बहुसंख्य शिक्षक हे व्याख्यान पद्धतीचा अवलंब करतात, बहुसंख्य वर्गात शैक्षणिक साधने उपलब्ध नसतात, ग्रामीण भाषेतील शाळेत शिक्षकांची अपुरी संख्या आहे। तर चौथा पर्याय आहे माहितीचे अर्थ निर्वचन करण्याची कौशल्ये विकसित करणे। तर मित्रांनो, या ठिकाणी पर्याय नंबर 1, 3 आणि 4 हे तिन्ही सुद्धा सकारात्मक विधान आहे, म्हणजेच की पॉझिटिव्ह विधान आहे। तर यामधला जो एकमेव पर्याय नंबर 2 आहे तर तो निगेटिव्ह आहे, म्हणजेच या ठिकाणी या 4 पर्यायापैकी ऑप्शन नंबर 2 हा तिन्ही पेक्षा वेगळा आहे। तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 2। बघूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न दिलेला आहे की अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, याच्या अगोदरच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलं की अध्यापन करणे म्हणजे काय? तर अध्यापन करणे म्हणजे शिकविणे आणि अध्ययन करणे म्हणजे शिकणे। तर 4 पर्याय दिलेले आहे, अध्यापन कौशल्ये, अध्ययन कौशल्ये, व्यवस्थापन कौशल्ये आणि प्रश्न कौशल्ये। विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ज्या वेगवेगळ्या कौशल्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सोपं जाईल अशा पद्धतीचा वापर करणे त्यालाच अध्यापन कौशल्य असे म्हणतात। शिकण्यासाठी जी कौशल्ये वापरतात त्याला अध्ययन कौशल्य असे म्हणतात। तर अध्यापन कौशल्य आणि अध्ययन कौशल्य या दोन्हीमध्ये व्यवस्थितपणे व्यवस्थापन करणे त्याला व्यवस्थापन कौशल्य असे म्हणतात।
आणि शेवटचा पर्याय आहे प्रश्न कौशल्ये। तर मित्रांनो, शिक्षक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतात जेणेकरून विद्यार्थ्याची जिज्ञासा वाढते, त्याची आवड वाढते आणि अशाच प्रकारच्या पद्धतीला प्रश्न कौशल्य असे म्हटले जातं। तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारलाय की अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला काय म्हणतात। तर मित्रांनो, अध्यापन परिणामकारक करण्यासाठी म्हणजेच की विद्यार्थ्याला वेगवेगळ्या गोष्टी पटवून देण्यासाठी, समजण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला अध्यापन कौशल्य असे म्हटले जातं। तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 1। सहावा प्रश्न विचारलेला आहे की इनसायक्लोपीडिया म्हणजे काय आणि या प्रश्नावरती 4 पर्याय दिलेले आहे। पहिला आहे आयत्या संदर्भाचे पाठ्यपुस्तक, दुसरा आहे चालू घडामोडी विषयीची हस्तपुस्तिका, तिसरा आहे माहितीचा संदर्भ स्रोत ग्रंथ आणि चौथा आहे थेसॉरस। तर मित्रांनो, इनसायक्लोपीडिया म्हणजे काय? तर इनसायक्लोपीडिया म्हणजे संदर्भ कार्य ज्यामध्ये ज्ञानाच्या सर्व शाखांबद्दल माहिती असते किंवा जे ज्ञानाच्या विशिष्ट शाखेला सर्वसमावेशक पद्धतीने हाताळते, तर त्याला इनसायक्लोपीडिया असे म्हटले जातं। म्हणजेच या ठिकाणी या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता येईल? पर्याय नंबर 3 म्हणजेच की इनसायक्लोपीडिया, ज्याला आपण माहितीचा संदर्भ स्रोत ग्रंथ असे म्हणतो। आणि या ठिकाणी जो चौथा पर्याय दिलेला आहे थेसॉरस, तर जाणून घ्या थेसॉरस म्हणजे काय? तर मित्रांनो, थेसॉरस म्हणजे भाषा वापरासाठी उपयुक्त वापरली जाणारी शब्दकोश डिक्शनरी, त्याला थेसॉरस असे म्हटले जातं। तर या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर 3। सातवा प्रश्न आहे अभ्यासक्रमात स्थळ, काळ, परिस्थितीला अनुसरून योग्य बदल करावा लागतो यालाच काय म्हणतात? आणि पर्याय आहे लवचिकता, विविधता, परिदृढता, वैयक्तिकता। तर मित्रांनो, अभ्यासक्रमामध्ये स्थळ, काळ, परिस्थितीला अनुसरून योग्य बदल करावा लागतो यालाच लवचिकता असे म्हटलं जातं। कारण की वेळेनुसार प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला त्या वेळेच्या अनुसाराने बदलावं लागतं आणि यालाच लवचिकता असे म्हटलं जातं। तर विद्यार्थ्याला एकच विषय शिकावा लागतो का? नाही, विद्यार्थ्याला प्रत्येक विषय हा आत्मसात करावा लागतो। म्हणजेच की प्रत्येक विषयाला त्याला व्यवस्थितपणे समजून त्या परिस्थितीला अनुसरूनच योग्य बदल करावा लागतो आणि अशा प्रकारच्या पद्धतीलाच लवचिकता असे म्हटलं जातं। तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 1। पुढचा प्रश्न आहे की कृतीयुक्त अध्यापन म्हणजे काय? आणि 4 पर्याय दिलेले आहे। अध्यापनाच्या वेळी शिक्षकाने कृती करणे, शिक्षकाने कृतीबाबत माहिती देणे, विद्यार्थ्यांनी शिक्षक कृतीचे निरीक्षण करणे, तर कृतीद्वारे विद्यार्थ्यांनी शिकणे। तर मित्रांनो, या 4 पर्यायापैकी कृतीयुक्त अध्यापन कशास म्हणतात? तर याचा योग्य पर्याय येईल पर्याय नंबर 4। कारण की कृतीयुक्त अध्यापन करणे म्हणजेच की कृतीद्वारे विद्यार्थ्यांना शिकविणे। कोणत्याही कृतीद्वारे जर विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थ्यांना ते चांगल्या प्रकारे कळण्यास सोपं जातं। तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 4। नवा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की अध्ययन व अध्यापन ही द्विकेंद्रित्मक क्रिया असून त्यापैकी एक केंद्र व दुसरे केंद्र कोणते असेल? तर मित्रांनो, या ठिकाणी बघा तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे। पहिला आहे महाविद्यालय शिक्षक, दुसरा आहे महाविद्यालय विद्यार्थी, तिसरा आहे प्राचार्य अध्यापक आणि चौथा आहे विद्यार्थी। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर अध्ययन करणे म्हणजे काय? शिकणे। आणि कोण शिकतं? विद्यार्थी। म्हणजेच पहिलं केंद्र काय आलं? विद्यार्थी, बरोबर। तर दुसरे केंद्र काय आहे? दुसरं विचारलंय की अध्यापन। आता कोण शिकतं? तर विद्यार्थी शिकतो ना। अध्यापन करणे म्हणजे काय? शिकविणे। आणि कोणाला शिकवतात? विद्यार्थ्याला। म्हणजेच या ठिकाणी पहिले आणि दुसरे केंद्र दोन्ही देखील विद्यार्थी आले। म्हणजेच की अध्ययन व अध्यापन ही द्विकेंद्रित्मक क्रिया असून त्यापैकी एक केंद्र विद्यार्थी व दुसरे केंद्र विद्यार्थी आहे। तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 4। बघूया पुढचा प्रश्न। 10वा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की अभ्यासक्रम विकसन ही कशी प्रक्रिया आहे? तर मित्रांनो, या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहेत। तात्पुरती, अखंड, अलवचिक आणि स्थिर। तर या ठिकाणी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर मित्रांनो, अभ्यासक्रम विकसित करणे ही अखंड प्रक्रिया आहे। कारण की अभ्यासक्रम ही कोणत्याही वयानुसार किंवा कोणत्याही परिस्थितीनुसार थांबत नाही। ही अखंड प्रक्रिया आहे आणि ही चालूच असते। तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 2। 11वा प्रश्न आहे बुद्धिमापन कसोट्यामुळे काय होते? आणि या प्रश्नासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे। पहिला पर्याय आहे कोणता विद्यार्थी सर्वात हुशार आहे ते ओळखता येते, दुसरा पर्याय आहे सर्वसाधारण बुद्धिमत्ता पातळी ठरविता येते, तर तिसरा पर्याय आहे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बुद्धीबाबतचा अंदाज काढता येतो, तर चौथा पर्याय आहे असाधारण बुद्धिमत्तेचा विद्यार्थी ओळखता येतो।
तर मित्रांनो, बुद्धिमापन कसोट्यामुळे काय होतं की बुद्धिमापन कसोट्यामुळे सर्वसाधारण बुद्धिमत्ता पातळी ठरविता येते। आता या प्रश्नालाच तुम्हाला असं देखील विचारू शकता की सर्वसाधारण बुद्धिमत्ता पातळी कशावरून ठरविता येते। तर सर्वसाधारण बुद्धिमत्ता पातळी ही बुद्धिमापन कसोट्यामुळे ठरविता येते। तर अशा प्रकारे उलटसुलट प्रश्न तुम्हाला एकाच MCQs वरती विचारले जाऊ शकतात। तर या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर 2। अशाच प्रकारे पुढचा प्रश्न बघूया। पुढचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान यथार्थ आहे म्हणजे बरोबर आहे। तर या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे। पहिला पर्याय आहे शिक्षकाला प्रत्याभरण देणे, दुसरा आहे विद्यार्थ्याला प्रत्याभरण देणे, तिसरा आहे शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही प्रत्याभरण देणे आणि चौथा आहे विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रतवारी लावणे। तर मित्रांनो, मूल्यमापन करणे म्हणजे काय करणे की विद्यार्थ्याची एखाद्या विशिष्ट विषयावरती परीक्षा घेणे आणि त्या परीक्षावरून त्या विद्यार्थ्याच्या गुणवत्तेची पातळी ठरविणे। तर या सर्व गोष्टी मूल्यमापन प्रक्रियेवरती आधारित असतात। तर या ठिकाणी मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात कोणतं वाक्य बरोबर येईल, कोणतं विधान यथार्थ येईल, तर पर्याय नंबर 4। तर या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर 4। मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात विद्यार्थ्याची गुणवत्तेनुसार प्रतवारी लावणे हे विधान यथार्थ आहे। बघूया पुढचा प्रश्न। पुढचा प्रश्न दिलेला आहे खालीलपैकी कोणते अनौपचारिक शिक्षणाचे उद्दिष्ट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे। पहिला पर्याय आहे समाजातील श्रीमंताची उत्पादकता वाढविणे, काही कारणामुळे शिक्षणास वंचित राहिलेल्यांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, तिसरा पर्याय आहे 100% साक्षरतेसाठी प्रयत्न करणे आणि चौथा पर्याय आहे औपचारिक शिक्षणावर पडणारा बोजा कमी करणे। तर मित्रांनो, या अगोदरच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलं की औपचारिक अनौपचारिक शिक्षण म्हणजे नेमकं काय। तर जे शिक्षण नियमितपणे होतं त्याला औपचारिक शिक्षण असे म्हणतात आणि जे शिक्षण अनियमित पद्धतीने होतं त्याला अनौपचारिक शिक्षण असे म्हटलं जातं। तर मित्रांनो, खालीलपैकी अनौपचारिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे पर्याय नंबर 2, काही कारणामुळे शिक्षणास वंचित राहिलेल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हाच या अनौपचारिक शिक्षणाचं उद्दिष्ट आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर 2। 14वा प्रश्न दिलेला आहे की अध्यापन ही कशी प्रक्रिया आहे आणि या प्रश्नासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे, विकासात्मक, ज्ञानात्मक, अविकासात्मक आणि अज्ञानात्मक। तर मित्रांनो, अध्यापन करणे म्हणजे काय करणे? अध्यापन करणे म्हणजे शिकविणे, विद्यार्थ्याची चांगल्या प्रकारे शिकवण करणे त्यालाच अध्यापन करणे असे म्हणतात। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल की अध्यापन ही प्रक्रिया विकासात्मक आहे, कारण की एखाद्या विद्यार्थ्यांना शिकविणे, त्याचं भविष्य घडविणे हे विकासाकडे जाण्याचा एक मार्गच आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर 1। तर या प्रश्नावरूनच तुम्हाला अशा प्रकारचा देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की शिक्षण प्रसारामुळे काय होते। तर मित्रांनो, शिक्षण प्रसारामुळे काय होते? समाजाची उन्नती होते, म्हणजेच की प्रगती होते आणि त्यालाच आपण विकास असे म्हणतो। तर वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात, फक्त व्यवस्थितपणे वाचायचे आहे, समजून घ्यायचं आहे आणि मगच प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे। तर बघूया पुढचा प्रश्न। 15वा प्रश्न दिलेला आहे शिक्षणामुळे व्यक्तीचा कोणता विकास होणे सर्वात गरजेचा आहे आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे, आर्थिक, शारीरिक, कर्तृत्वाचा आणि व्यक्तिमत्वाचा। शिक्षणामुळे आर्थिक विकास होणे गरजेचं आहे का? नाही, कारण की आर्थिक विकासाचा आणि शिक्षणाचा काही संबंध येईल का? नाही। तर शारीरिक विकास होईल का? शारीरिक विकास होणे हे आपल्या मनावरती असतं की आपल्या शरीराला कशा प्रकारे निरोगी ठेवायचं आणि कशा प्रकारे त्याला सदृढ ठेवायचं। तर या सर्व गोष्टी शिक्षणावर अवलंबून आहे का? नाही। तर मित्रांनो, शिक्षण करणे म्हणजे काय करणे की अध्ययन करणे आणि कोणतंही चांगलं अध्ययन करण्यासाठी, चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी कशाची गरज असते? तुम्हाला पुनरावृत्तीची गरज असते। एखाद्या चांगल्या शिक्षणासाठी तुम्हाला पुनरावृत्ती करणे हे फार गरजेचे असते आणि म्हणूनच शिक्षणामुळे व्यक्तीचा व्यक्तिमत्वाचा विकास होणे सर्वात गरजेचं आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर 4। या ठिकाणी तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की जर शिक्षणामुळे व्यक्तीचा व्यक्तिमत्वाचा विकास होतो तर शिक्षणाची 3 सूत्रे कोणती? तर मित्रांनो, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की शिक्षणाची 3 महत्त्वाची सूत्रे आहे, रीडिंग, रायटिंग आणि अरिथमॅटिक। या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवायच्या आहे, कारण की या गोष्टी तुम्हाला परीक्षेत नक्कीच उपयोगी पडणार आहे। तर बघूया पुढचा प्रश्न। 16वा प्रश्न दिलेला आहे की आज भारतातील उच्च शिक्षण क्षेत्राला संख्यात्मक वाढीची समस्या भेडसावत आहे, त्यावर उत्तम उपाय म्हणजे कोणता? तर या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे। पहिला पर्याय आहे सर्व अभ्यासक्रम शिकविण्यासाठी उपग्रहाचा वापर करावा,
दुसरा पर्याय आहे जे जे होत आहे ते पाहत जावे, वर्तमान स्थितीतच आनंद मानावा. तिसरा पर्याय आहे उच्च शिक्षण महागडे करावे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओघ कमी होईल. तर चौथा पर्याय आहे की जीवनभर अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून द्यावी. तर मित्रांनो, आज भारतातील उच्च शिक्षण क्षेत्राला संख्यात्मक वाढीची समस्या भेडसावू नये यासाठी उत्तम उपाय म्हणजे जीवनभर अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून द्यावी. म्हणजेच या ठिकाणी आपले उत्तर काय येईल? पर्याय नंबर 4. तर या प्रश्नावरूनच तुम्हाला अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की शिक्षकाने आपल्या अध्यापनाचे नियोजन कशा प्रकारे करावे. तर मित्रांनो, शिक्षकाने आपल्या अध्यापनाचे नियोजन आपल्या सहकार्याशी विचार विनिमय करून करावे, जेणेकरून त्याला अध्यापन करण्यासाठी सोपं जाईल. तर या सर्व गोष्टी तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात घ्या. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलं होतं की उच्च शैक्षणिक क्षेत्राला संख्यात्मक वाढीची समस्या भेडसावू नये, तर त्यासाठी उत्तम उपाय कोणता असेल. तर हा जो प्रश्न होता तो पूर्णपणे अध्ययनावरती अवलंबून होता. तर या प्रश्नावरूनच आपल्याला एक गोष्ट माहिती असणे फार आवश्यक आहे की सर्वात परिणामकारक शैक्षणिक साधन कोणते आहे. तर मित्रांनो, सर्वात परिणामकारक शैक्षणिक साधन आहे दृकश्राव्य साधन. यामध्ये चित्रपट, दूरदर्शन, व्हिडिओ कॅसेट या सर्वांचा समावेश होतो. तर अशाच प्रकारे पुढचा प्रश्न बघूया. 17वा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे की कशावरून शिक्षकाची सेवा ज्येष्ठता ठरविता येईल. आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे सेवेच्या काळावरून, दुसरा पर्याय आहे व्यवस्थापनाच्या निर्णयावरून, तिसरा पर्याय आहे शिक्षकाच्या वयोमानावरून, तर चौथा पर्याय आहे शिक्षकाच्या पगारावरून. तर मित्रांनो, एखाद्या शिक्षकाची सेवा ज्येष्ठता हे त्याच्या सेवेच्या काळावरून ठरविता येते. कारण की शिक्षकाची सेवेचा काळ जसा जसा होत राहील तसा तसा त्या शिक्षकाला अनुभव येत राहील आणि त्या अनुभवाने त्याला विद्यार्थ्याचं भविष्य हे चांगल्या प्रकारे घडविता येईल. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की प्रौढ शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे. तर मित्रांनो, प्रौढ शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती करणे. कारण की एखाद्या चांगल्या अध्यापकाने कधीच विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करू नये. कारण की आपल्या शिक्षणाचं महत्त्वच असं आहे आणि शिक्षणाचं उद्दिष्टच असं आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि ज्ञानात्मक दृष्ट्याने समर्थ बनविणे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर 1. 18वा प्रश्न दिलेला आहे की कोणते दृश्य शैक्षणिक साधन आहे. या प्रश्नावरती तुम्हाला 4 पर्याय दिलेले आहे: रेडिओ, टेलिव्हिजन, टेप रेकॉर्डर आणि तक्ता. तर मित्रांनो, रेडिओ, टेलिव्हिजन आणि टेप रेकॉर्डर हे तिन्ही सुद्धा श्राव्य साधन आहे. तर त्या व्यतिरिक्त जो तक्ता दिलेला आहे, तर तक्ता हा एकमेव या ठिकाणी दृश्य शैक्षणिक साधन आहे. कारण की तक्त्याला बघूनच आपल्याला कळेल ना की त्यामध्ये कशा प्रकारची इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे, काय दिलेलं आहे आणि त्यावरूनच आपल्याला प्रश्न हे सॉल्व्ह करता येईल. आता ही झाली पुढची गोष्ट. परंतु या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की दृश्य शैक्षणिक साधन म्हणून काय आहे. तर या ठिकाणी तक्ता हा दृश्य शैक्षणिक साधन म्हणून ओळखला जाऊ शकतो. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 4. 19वा प्रश्न आहे की दृकश्राव्य शैक्षणिक साधनात कशाचा समावेश होतो. तर मित्रांनो, आताच आपण बघितलं की दृकश्राव्य साधनामध्ये चित्रपट, दूरदर्शन, व्हिडिओ कॅसेट या सर्वांचा समावेश होतो. आणि या ठिकाणी तुम्हाला दुसराच ऑप्शन दिलेला आहे टेलिव्हिजन. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येईल? पर्याय नंबर 2. तर अशाच प्रकारे तुम्हाला एक गोष्ट माहिती असणे फार आवश्यक आहे की शैक्षणिक साधने 3 प्रकारचे आहे: दृक साधने, श्राव्य साधने आणि दृकश्राव्य साधने. तर हे झाले दृकश्राव्य साधने. आता आपण जे सांगितलं की चित्रपट, दूरदर्शन, व्हिडिओ कॅसेट ही झाली दृकश्राव्य साधने. आणि त्या व्यतिरिक्त दृक साधने आहे विविध प्रकारचे फलक, चित्रे, आलेख, नकाशे, तक्ते, स्लाइड्स. आणि श्राव्य साधने आहे रेडिओ, टेप रेकॉर्डर, कॅसेट, रेकॉर्ड प्लेअर, इंटरकॉम इत्यादी. तर मित्रांनो, यावरती देखील तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. बघूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न विचारलेला आहे की सध्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाचे निवृत्ती वय किती आहे. 4 ऑप्शन्स दिलेले आहे: 55 वर्षे, 58 वर्षे, 60 वर्षे आणि 57 वर्षे. तर मित्रांनो, वरिष्ठ महाविद्यालयानुसार प्राध्यापकाचे निवृत्ती वय आहे 60 वर्षे. तर या ठिकाणी आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 3. तर तुम्हाला परीक्षेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की सध्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाचे निवृत्ती वय किती आहे. तर ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकाचे निवृत्ती वय आहे 58 वर्षे. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित काही महत्त्वाच्या संज्ञा.
तर टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने या सर्व संज्ञा फार महत्त्वाच्या आहे, कारण की या सर्व संज्ञावरती वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न परीक्षेत विचारले गेले आहेत। त्यामुळे या सर्व संज्ञा व्यवस्थितपणे लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे। तर या ठिकाणी पहिली संज्ञा तुम्हाला विचारलेली आहे UGC म्हणजेच की युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशन, ज्यालाच की विद्यापीठ अनुदान आयोग असे म्हटलं जातं। तर मित्रांनो, UGCची स्थापना ही 28 डिसेंबर 1953 मध्ये करण्यात आली। विद्यापीठातील अध्यापन, परीक्षा आणि संशोधनाच्या मानकाचे समन्वय, निर्धारण आणि देखभाल करण्यासाठी या युनिव्हर्सिटीची स्थापना केली होती। दुसरी संज्ञा दिलेली आहे राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद, ज्यालाच की नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिल असे म्हटलं जातं। तर मित्रांनो, राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद याची स्थापना UGC द्वारे सप्टेंबरमध्ये 1994 मध्ये बँगलोर येथे देशातील विद्यापीठे आणि महाविद्यालयाच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी केली गेली होती। पुढची संज्ञा दिलेली आहे PTA। PTA म्हणजे परमनंट टीचर्स असोसिएशन, ज्याला कायम नेमणूक प्राप्त शिक्षक संघटना असे म्हटलं जातं। तर मित्रांनो, या संघटनेमध्ये एखाद्या शिक्षकाची नेमणूक केली जाते आणि जर त्या शिक्षकाची नेमणूक केली गेली तर तो शिक्षक कायम म्हणून त्या ठिकाणी रुजू होतो। त्यानंतरची संज्ञा विचारलेली आहे IGNOU म्हणजेच की इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी। आणि आजच्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं की इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ काय आहे। तर त्यानंतरची संज्ञा आहे UNESCO म्हणजेच की युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, आणि यालाच म्हणतात संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना। तर मित्रांनो, ही संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था आहे। हे शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते आणि युनेस्कोचे संविधान 1945 मध्ये लंडनमध्ये स्वीकारण्यात आले, तर ते 1946 मध्ये लागू झाले। पुढची संज्ञा आहे CBSE म्हणजेच की सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, ज्याला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ असे म्हटलं जातं। तर मित्रांनो, 1929 मध्ये भारत सरकारने बोर्ड ऑफ हायस्कूल आणि इंटरमिजिएट एज्युकेशन नावाचे संयुक्त मंडळ स्थापन केले। 1952 मध्ये ते केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ बनले। तर पुढची संज्ञा आहे JNU म्हणजेच की जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी। तर मित्रांनो, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी हे भारतातील नवी दिल्ली येथे स्थित एक सार्वजनिक केंद्रीय प्रमुख संशोधन विद्यापीठ आहे। याची स्थापना 1969 मध्ये करण्यात आली आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरूनच या युनिव्हर्सिटीला हे नाव देण्यात आले। पुढची संज्ञा दिलेली आहे JCVE म्हणजेच की व्यावसायिक शिक्षणासंबंधीची संयुक्त परिषद, ज्यालाच जॉईंट काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन असे म्हटलं जातं। तर मित्रांनो, व्होकेशनल एज्युकेशन म्हणजे असं एज्युकेशन जे व्यवसायाव्यतिरिक्त देखील आपल्याला घेता येतं। तर पुढचं आहे ऑपरेशन ऑफ ब्लॅकबोर्ड, ज्याला खडू फळा मोहीम असे म्हटलं जातं। तर मित्रांनो, ऑपरेशन ऑफ ब्लॅकबोर्ड हा एक केंद्रीय अर्थसहाय्यित कार्यक्रम आहे, जो 1986 मध्ये राजीव गांधी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर लगेचच 1987 मध्ये देशातील सर्व प्राथमिक शाळांना किमान आवश्यक सेवा प्रदान करण्यासाठी सुरू करण्यात आला होता। तर पुढे दिलेला आहे थेसॉरस। आजच्याच व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं थेसॉरस म्हणजे भाषा वापरासाठी उपयुक्त असणारी एक शब्दकोश डिक्शनरी। पुढे दिलेला आहे इनसायक्लोपीडिया, हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे। पुढची संज्ञा दिलेली आहे SSC कोड। तर SSC कोड म्हणजे काय? सेकंडरी स्कूल कोड। त्यानंतरची संज्ञा दिलेली आहे व्होकेशनल कोर्सेस। तर मित्रांनो, व्होकेशनल कोर्सेस म्हणजे असे कोर्सेस जे आपल्याला साइड बाय साइड करता येतात, म्हणजेच की आपल्याला एखादा जॉब वर्क देखील करता येतो आणि त्या व्यतिरिक्त एखादा व्होकेशनल कोर्स देखील करता येतो। नंतरची संज्ञा दिलेली आहे WPC। WPC म्हणजे होल परफॉर्मन्स कॅन्सल्ड आणि SPC म्हणजे सब्जेक्ट परफॉर्मन्स कॅन्सल्ड। आता मला सांगा, कॅन्सल्ड या शब्दाचा अर्थ काय होतो? कॅन्सल होणे म्हणजेच की रद्द होणे। तर होल परफॉर्मन्स कॅन्सल्ड म्हणजेच की संपूर्ण कार्यक्रम हा रद्द होणे किंवा एखाद्या विषयाचा कार्यक्रम हा रद्द होणे। तर पुढची संज्ञा दिलेली आहे WWW म्हणजेच की वर्ल्ड वाईड वेब। टिम बर्नर्स-ली या ब्रिटिश शास्त्रज्ञाने 1989 मध्ये CERN मध्ये कार्यरत असताना वर्ल्ड वाईड वेबचा शोध लावला। तर वर्ल्ड वाईड वेब सामान्यतः वेब म्हणून ओळखले जाते आणि हे जगातील प्रमुख सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म आहे। ही मूळतः इंटरनेटवरून ॲक्सेस केलेली हायपरटेक्स्ट दस्तऐवज व्यवस्थापन प्रणाली आहे। तर त्यानंतरची संज्ञा आहे ISP। ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, म्हणजेच की हे आपल्याला इंटरनेट विषयी सर्व सर्व्हिस प्रोव्हाइड्स करतात। त्यानंतरची संज्ञा आहे इंटरनेट। आता मला सांगा की प्रत्येकाच्या घरी इंटरनेटची सुविधा उपलब्ध झालेली आहे, कारण की सामान्यतः आपल्या मोबाईलमध्ये, कॉम्प्युटर्समध्ये
वेगवेगळ्या प्रकारे आपण नेट यूज करत असतो. तर इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट कनेक्टेड नेटवर्क ऑफ कॉम्प्युटर्स, म्हणजे असा नेटवर्क जो कॉम्प्युटरला, मोबाईलला, वेगवेगळ्या डिव्हाइसला कनेक्ट केला जातो. त्यानंतरची संज्ञा आहे ईमेल. ईमेल म्हणजे काय की संगणकाच्या मदतीने पत्रव्यवहार करणे. आता आपण काय करतो, वन प्लेस टू अनदर प्लेस काय करतो, मेल फॉरवर्ड करतो आणि त्या फॉरवर्ड करण्याच्या क्रियेलाच काय म्हणतात की पत्रव्यवहार करणे. त्यानंतरची संज्ञा दिलेली आहे ई कॉम. ई कॉम म्हणजे संगणकाच्या मदतीने व्यापार करणे. संगणकाच्या मदतीने तुम्ही एखादी गोष्ट ही विकू शकता, घेऊ शकता, या सर्व गोष्टी म्हणजेच की ई कॉम. त्यानंतरची संज्ञा दिलेली आहे, पुढची संज्ञा दिलेली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. तर मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे 1986 मध्ये आत्मसात झाले होते आणि आत्ताचे जे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे 2020 चे, ज्याला भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 जुलै 2020 रोजी मंजुरी दिली आहे. तर पुढची संज्ञा आहे जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजेच की DPEP, डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम. तर मित्रांनो, डिस्ट्रिक्ट प्रायमरी एज्युकेशन प्रोग्राम हे 1993 ते 94 मध्ये सुरू करण्यात आला होता, जेव्हा प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजेच की DPEP सुरू करण्यात आला होता. तर DPEP या सेक्शनमध्ये पूर्णपणे देशातील 18 राज्ये आणि 272 जिल्हे समाविष्ट आहे. त्यानंतरची संज्ञा दिलेली आहे NAEP म्हणजेच की नॅशनल ॲडल्ट एज्युकेशन प्रोग्राम, ज्याला राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम असे म्हटलं जातं. तर मित्रांनो, निरक्षरता निर्मूलनासाठी 2 ऑक्टोबर 1978 रोजी राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला होता आणि 5 वर्षाच्या कालावधीत 15 ते 35 वयोगटातील 100 दशलक्ष निरक्षरापर्यंत शैक्षणिक सुविधांचा विस्तार करण्याचं हा या नॅशनल ॲडल्ट एज्युकेशन प्रोग्राम याचं उद्दिष्ट होतं. तर अशा प्रकारे या सर्व संज्ञा या ठिकाणी आपण डिस्कस केलेल्या आहे आणि या सर्व संज्ञा तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे, कारण की परीक्षेमध्ये या तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर अशाच प्रकारे आजचा आपला व्हिडिओ इथे संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.